जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार शहरातील एकलव्य विद्यालयात मुख्यमंत्री निवड प्रक्रिया संपन्न। एकलव्य विद्यालयात आज मुख्यमंत्री निवड प्रक्रिया उत्साहात संपन्न झाली। या प्रक्रियेमध्ये सुरुवातीला वर्गातील सर्व विद्यार्थ्यांनी आपापल्या वर्गाचे विद्यार्थी प्रतिनिधी मतदानाद्वारे निवडले। त्यांनी निवडलेले हे वर्ग प्रतिनिधी शाळेच्या मुख्यमंत्री निवडीसाठी मतदार म्हणून पात्र झाले। यात एकूण 126 मतदार पात्र झाले होते। या मतदारांची एक सभा होऊन त्यात उमेदवारीसाठी इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांची नावे घेण्यात आली। विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून श्रेयस प्रशांत वाघ, मोहन मोन्सी पटले, नयन गणेश नाईक, तुषार रघुनाथ भंडगर, राज गणेश ठाकरे हे 5 उमेदवार, तर विद्यार्थिनी प्रतिनिधी म्हणून सिद्धी अंबालाल पटेल, कनिष्का प्रशांत पवार, नेत्रा चंद्रकांत मराठे व कुंजन प्रकाश भोई हे 4 उमेदवार निवडणुकीसाठी उभे होते। इच्छुक उमेदवारांनी 8 दिवस प्रचार केला। विद्यार्थ्यांनी या प्रक्रियेमध्ये उत्साहाने सहभाग घेत मतदान केले। 126 पैकी 115 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला। एकूण मतदान 91% झाले। मतदान प्रक्रिया पूर्ण होऊन कुमारी सिद्धी अंबालाल पटेल ही 51 मते घेऊन तर श्रेयस प्रशांत वाघ 61 मते घेऊन विजयी झाले। शाळेचा मुख्यमंत्री म्हणून श्रेयस प्रशांत वाघ यांची निवड झाली। शाळेच्या व्यासपीठावर मतदान कक्ष उभारून सर्व विद्यार्थ्यांसमोर निष्पक्षपणे ही मतदान प्रक्रिया पार पाडण्यात आली। विद्यार्थ्यांना मतदान प्रक्रिया कशी चालते याचे प्रात्यक्षिक बघायला मिळावे हा यामागील उद्देश होता। अजित लांडगे, जकू गावित, राजेश वळवी व संदीप साठे यांनी मतदान अधिकारी म्हणून काम पाहिले। कल्पेश तांबोळी, नितीन पाटील, सुयोग शिंपी, किरण डेहनकर, श्रावण हुबाले यांनी मतमोजणीची प्रक्रिया पार पाडली। मतदान कक्ष उभारणी कामी दीपक माळी व संभाजी गावित यांनी परिश्रम घेतले। संतोष पाटील, सुनील पाटील, धोंडीराम शिनगर, राजेंद्र आंधळे, राजेंद्र पाटील, महेंद्र गिरासे यांनी संयोजन केले। विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुहासिनी नटावदकर यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहत विजयी उमेदवारांची घोषणा केली। विजयी उमेदवारांचा सत्कार मुख्याध्यापिका सुहासिनी नटावदकर, उपमुख्याध्यापिका शैलजा कापडिया, पर्यवेक्षक शंकर सोनार यांच्या हस्ते करण्यात आला। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार।